आज दत्त जयंतीचा महोत्सव केवळ महाराष्ट्रामध्ये नाही, नेवाशा तालुक्यामध्ये नाही, की भारतामध्ये नाही, भारताच्या बाहेर सुद्धा दत्तात्रय प्रभूंचा जन्मोत्सव साजरा केला जातो. माहूरगडला आणि रेणुका मातेचं स्थान त्या ठिकाणी आहे. गाणगापूरला दत्तात्रय प्रभूंचं स्थान आहे. गिरनार पर्वतावर जर गेला गुजरातमध्ये कधी जाऊन बघा. ज्यांना तरुणाई वाटती ना त्यांनी जा. तरुणाईचा अहंकार जिरून जाईल तुमचा. बघा देवासमोर आहे. आम्ही गिरनार पर्वत चढलो. एकादशी होती. अशी बनेले पिळावं लागायची घामाची. सारख्या पायऱ्या आहे बघा. आमचे बरोबरचे मंडळी म्हटले बघा ना किती उंच आहे, बघा ना किती उंच आहे. म्हटलं तुमच्या सोबत काही नाही, बाटलीचं सुद्धा तुम्हाला वजन होऊन राहिलंय. छोटस खायला घेतलं त्याचं वजन होऊन राहिलंय. बघा किती सुंदर मंदिर केलं. हे सिमेंट खालून वर आणलेलं आहे. त्या कालकामध्ये हेलिकॉप्टर होती का, मशिनरी होती का? वर दुकाना होत्या, दुकाना. मग ती पाण्याची बाटली 30 रुपयाला घ्यावी लागायची. एवढ्या खालून त्यांनी वर आणली. अहो ज्यांनी हे बांधकाम केले त्यांनी हे कसे केले असावे? नव्या देवाला शोधलंच कसं असावं? हा महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी आहे. बघा दत्तात्रय प्रभूंचा अवतार कसा झाला. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या तिघाच्या 3 पत्न्या सावित्री, लक्ष्मी आणि पार्वती. त्यानं अहंकार झाला, अभिमान झाला. आम्ही पतिव्रता आहोत, आम्ही सुंदर आहोत. भगवंताला अभिमान अहंकार सहन होत नाही. तीळ मात्र जरी होई अभिमान, मिरू तो समान भार देवा. जेव्हा तुमचा अहंकार जाईल ना तेव्हा तुम्हाला देव पण प्राप्त होईल. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. फार मोठा पूर येतो. मोठमोठाने झाड असे ताट मान करून पाहतात त्या पाण्याकडे. पण लवाळे असे नम्र होऊन जातात. वाचतात लवाळे, झाड हुनमुळून पडतात. महापुरे झाडे जाते तेथे लवाळे वाचते. अनेक प्रमाण आहे. नम्र झाला भूता तेने कोंडले अनंत. नम्र व्हा, नम्र माघार घ्या. प्रवासामध्ये अपघाताचा धक्का वगैरे लागला ना, नम्र व्हा. बाबा गाडीचे इन्शुरन्स असतात, काळजी नको करू. अशी तर भरपाई देऊनच टाकू आम्ही. परंतु असणारं त्या ठिकाणी मला वाटतं समंजसपणे या गोष्टी सर्व त्या ठिकाणी नम्रता असावी. या 3ही देव्यांना सावित्री, लक्ष्मी आणि पार्वती अहंकार झाला. भगवंतानं ही सर्व लीला भगवंताची असती. बघा नारद महर्षी म्हटले काय तुम्ही अहंकार करता? मी असं ऐकलं त्या भूलोकामध्ये अत्रि ऋषीची पत्नी अनुसया माता फार महान पतिव्रता आहे. नारद महर्षी अगोदर जा आणि मग आम्हाला सांगा. नारद महर्षी म्हटले मी पण ऐकून आहे, पण जाऊन येतो ती किती पतिव्रता आहे, त्याचा किती अधिकार आहे. नारद महर्षी मृत्यू लोकामध्ये निघाले. काय न्यावं? रिकाम्या हाताने जाऊ नये. बघा वालुकामय प्रदेश होता. उपरनं अंथरलं. 2 वंजुळ वाळू नारदानं उपरण्यामध्ये टाकली. अशी गाठ मारली, खांद्यावर टाकली आणि अत्रि ऋषीच्या आश्रमामध्ये गेले. ऋषी गंगेवर स्नानाकरता गेले होते. पण नारदाला पाहिल्या त्या अनुसया मातेनं नारदाचं स्वागत त्या ठिकाणी केलं. पाणी वगैरे दिलं. नारद महर्षी आज माझं काहीतरी भाग्य आहे, आज तुम्ही या ठिकाणी आलात. विठ्ठल 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 विठ्ठल. मग बघा तुम्ही आता दूध घेता, नाश्ता करता का जेवण बनवू? नारद म्हटले माझी जर तब्येत बरोबर नाही, सर्दी म्हणा, पडस म्हणा, साऱ्या गोष्टी आहे त्या ठिकाणी. पोट त्या ठिकाणी कायम आजारी असतं. मला थोडा जर खिचडी भात केला ना तर त्यांना खाऊ शकतो, काही हरकत नाही, बनवते. नाही म्हटले तुमचे तांदूळ कोणते आहे?
म्हटले मग माझ्याकडे आणि मदर इंडिया आहे, कोलम आहे, बासमती आहे, वरंगळ आहे, इंद्रायणी आहे, बासमती तुकडा त्या ठिकाणी आहे, अनेक प्रकारचे तांदूळ हो आपल्याकडचे असते. तर ते म्हणले आहे ना अंगणवाडीतून आलेले. विठाला विठाला नारदाने सांगितलं तांदूळ माझ्याकडे आहे. तांदूळ होते कधी, वाळू होती, वाळू, त्यामुळे त्याचा मला भात पाहिजे द्या म्हटले. मग गाठोडं दिलं, थोडं असेल अर्धा किलो पावशेराचं. अनुसूया मातेनं ते गाठोडं आतमध्ये नेलं. आता याचं दळण करायचं, म्हणजे काय करायचं, खडे निवडायचे. म्हणून तिने ते सोडलं. सारे खडेच ना, सारीच वाळू. मला माझ्या पापिनीचा हात लागला की काय, आणि याची वाळू झाली की काय. नारदानं मला तांदूळ दिले होते, वाळू कशी आहे, दुतली वाळू. बी जर खरी पतिव्रता पतीची सेवा करणारी असेल, देव माझ्या पाठीमागे असेल, तर याचा भात व्हायलाच पाहिजे. लावलं ना कुकर, कुकर नव्हतं त्यावेळेस त्या ठिकाणी. बघा भात शिजायला टाकला. नारद महर्षी अशा अँगलने बसले होते की तिथून किचन असं दिसत होतं त्यांना. विठाला विठाला तेव्हापासून आमच्या माऊल्या हुशार झाल्या. बैठकी मधल्या माणसाला कळलंच नाही पाहिजे म्हणजे किचन कुणीकडे आहे, किचन मध्ये काय चालू आहे. म्हणजे कालच्या चपात्या वाढल्या तरी त्यांना खाता आल्या पाहिजे. विठाला विठाला नारद पाहतात वाळू धुवून राहिली बाई. अनुसूया माता, माता आहे बाई नाही बघा. आणि शिजायला टाकली. म्हणता म्हणता भाताचा फ्लेवर, सुगंध त्या ठिकाणी आला. आणि बघा तिनं असं त्या पळीमध्ये तांदूळ ते घेतले बघा, वाळू घेतली, पण ते पांढरी शुभ्र दिसू लागली नारदाला. आणि असं तिनं चाचपून पाहिलं बघा. शेतावरून भाताची परीक्षा, असं शीत दाबून बघितलं बघा. नारद महर्षी पाहतात, म्हटले हाच भात वाळूचा तयार झालेला माझ्या ताटात येणार, मी भात खाणार. आणि पोटात जाऊन जर वाळू झाली ना, ऑपरेशन करून सुद्धा निघणार नाही. नारदाने पळ काढला, सर्व लोकांमध्ये गेले. महान पतिव्रता सावित्री, लक्ष्मणी, पार्वती यांना सांगितलं महान पतिव्रता तिच्या नदी नाही लागायचं. फार मोठी कीर्ती आहे त्याची. वाळूचा तिने भात केला. संध्याकाळी तिघींचे मालक घरी आले, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. काय पाहता, आमच्यापेक्षा श्रेष्ठ स्त्री आहे, परीक्षा घ्या त्याची, तिला नापास करा. म्हटले पण आता ती ओळखीन ना, आम्हाला शाप देणं नाही. म्हटले मग तुम्ही एक करा ना, भगो कापड आणा, तिघाला पण. विठाला विठाला जमन का, जमन का म्हणजे नारदानं काय केलं, ते आपल्या रावणानं काय केलं, भगवे कपडे केले ना. अर्जुनानं काय केलं, सुभद्रेचं अपहरण केलं. कोण झाला तो, भगवान सांगता संन्याशी होऊन जनी चोरून नेली माझी भगिनी. संन्याशी झाला होता अर्जुन. म्हणजे बघा भगवे कपडे करायचे, केलेले भगवे कपडे. आणि बघा जटा वगैरे बांधल्या गेले. अत्रिश आश्रमामध्ये ओम भवती भिक्षाम देही. अनुसूया माता बाहेर आली. साधू आले, 3 साधू. हे कोण होते, ब्रह्मा, विष्णू आणि महेश, हे 3 साधू त्या ठिकाणी होते. आणि मग भिक्षा मागतात. अनुसूया मातेने विचारलं, तुम्ही भिक्षेमध्ये म्हणजे धान्य घेता, पीठ घेता का, डायरेक्ट भाकरी मधुकरी घेता का, तुम्ही जेवण करून जाता. तीनही देवाने सांगितलं आम्हाला नग्न भिक्षा पाहिजे, नग्न भोजन पाहिजे. न अग्न इति नग्न हा, याचा अर्थ असा होतो ज्याला अग्नीचा स्पर्श नाही असं मला भोजन पाहिजे. आता अग्नीचा स्पर्श, आता काही त्याचा अर्थ वेगळा सांगतात, पण खरा अर्थ मी सांगतो ना, हा अर्थ आहे. न अग्न इति नग्न हा, ज्याला अग्नीचा स्पर्श त्या ठिकाणी नाही, त्या असं असणारं भोजन त्या ठिकाणी पाहिजे. मग आता अग्नीचा स्पर्श नाही, मग सफरचंद आहे, चिक्कू आहे, पेरू आहे, याने काय जेवण होईल का. पण नवरात्राचा अनुभव आहे ना. पण लक्षपूर्वक ऐका, वेळ कमी आहे. लहान जो बालक आहे, 6 महिन्याचा बालक, आणि त्याला भूक लागली आणि त्याला आता जेवायचं. किती महिन्याचा, 6 महिन्याचा बालक. म्हातारी म्हणते काम ठेव बाजूला, त्या लेकराला भूक लागली, 6 महिन्याचा आहे तो. मग ती काय करते, एक भाकर चुरती, त्याच्यामध्ये तुरीचा घोऱ्या टाकते, काला करते, त्याला घालते का 6 महिन्याच्या बालकाला. मग त्याला भूक लागली, त्याला जेवण द्यायचं. काय जेवण देते ती, अहो ती घेते, त्याला पदर टाकते, स्तनपान करते. स्तनपान केलं म्हणजे त्याचं जेवण झालं. मला वाटतं त्या जेवणाला
अग्नीचा स्पर्श नाही. विठाल विठाल आणि मग त्या अनुसया मातेने ओळखलं यांना अग्नीचा स्पर्श नाही असं जीवन पाहिजे होय. कमंडू मधलं पाणी घेतलं आणि तिने देवाच्या अंगावर शिंपडलं. अहो 6 महिन्याचे ते बालक झाले. तिनंही देवांना त्या बालकांना अनुसया मातेने स्तनपान केलं. अभंग आहे. धर्यावतार विश्वतारावया आत्रेची अनुसया गरोधर. कोणता ऋतू होता? ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्षदने पूर्ण तिथी. कोणती तिथी होती? तिथी पौर्णिमा म्हणजे आजचा दिवस. मास मार्गशीर्ष महिना होता आणि वार गुरुवार होता. गुरु तो वासर उत्सव काळ. तिनंही देवांना पाळण्यामध्ये तिनं त्या ठिकाणी घातलं स्तनपान करून. जोके देऊ लागले. नारद होतेच गेले सांगायला तुम्ही आता खऱ्या पतिव्रता असेल ना तुमचे नवरे ओळखूनच आणा. विठाल विठाल जी त्यांनी कमरेला पदर खावला आणि गेले. अनुसया माता बाहेर ये, आमचे पती दे. म्हटले घ्या ना पाळण्यामध्ये आई घेऊन जा. मग पार्वती म्हटली आमचे शंकर तुम्हाला तेव्हाच ओळखतील नाही का. ज्याचा बिड्या पिऊ पिऊ मिशा असणाऱ्या धुरकट झाल्या ना तेव्हा असणार. विठाल विठाल ती असणारी सावित्री म्हटली माझे ब्रह्मदेव आज 4 तोंड आहे पांढरे शुभ्र केस आहे तेव्हाच ओळखल. लक्ष्मी म्हटली आमचे विष्णू सुद्धा मला तेव्हाच ओळखतील बघा. आणि मग ती सावित्री गेली ब्रह्मदेवाची पत्नी. मी जाते म्हटले अगोदर त्यांना ते ओळखू म्हणजे ते 4 तोंड तर कमी होते तिथून त्या ठिकाणी बघा. कुठे आहे ते? म्हणजे पाळण्यामध्ये आहे. सावित्री गेली पातात. तिने देवदयशे परभणीचे ससे नाही बरं का परब्रह्मीचे ठसे नाही का सारखे सेम क्वालिटी. जसे आवळे जावळे तसे आवळे तिवळे होते. विठाल विठाल तिनं बघितलं सारखेच. लगेच माग सरकली ती म्हटली अहो का सरकली? ती म्हटली मी जर ब्रह्मदेव म्हणून जर उचलला आणि कडेवर घेतला ते भगवान शंकर निघाला तर ते गळ्यात किरकोड ते मला किती बी वाटन. विठाल विठाल घाबरली त्या ठिकाणी. शेवटी बघा तिघी शरण आल्या. आम्ही तुला शरण येतो आमचे पती दे. मग मी सांगितलं नम्र झाला भूता. नम्रता पाहिजे. आणि मग त्या अनुसया मातेने पाणी शिंपडलं. पुन्हा ब्रह्म विष्णू आणि महेश तयार झाले. देवाची लीला होती. सावित्री असणार अनुसया माता आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहोत. महान पतिव्रता आहे. काय पाहिजे तुला? काही नाही पाहिजे मला. पण तुम्ही देव एकत्र मी मांडले ना पाळण्यामध्ये असे छान दिसत होतात. सुंदर रूप दिसत होतं बालरूप. मला असं वाटतं एकत्र तुम्ही या समाजाला दर्शन त्या ठिकाणी द्यावं एवढी इच्छा त्या ठिकाणी. एका जनार्दने पूर्णावतार निर्गुण निराकार आकारले दत्तात्रय भगवान की जय. एका जनार्दने पूर्णावतार निर्गुण निराकार आकारले असा त्या दत्तात्रय प्रभूंचा जन्म सूर्यास्ताच्या वेळेस त्या ठिकाणी झाला. हनुमानजीचा जन्म सूर्योदयाच्या वेळेस. प्रभू रामचंद्राचा जन्म दिवसाचा मध्यान्ह काळ. कृष्णाचा जन्म रात्रीचा मध्यान्ह काळ. अशा गोष्टी त्या ठिकाणी आहेत.